नमस्कार. आज आपण आपल्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील तृतीयः पाठः म्हणजेच तिसरा पाठ सुरू करणार आहोत. पाठाचं नाव आहे सूक्तिसुधा. सूक्तिसुधा म्हणजे काय? तर सुवचने हेच अमृत, म्हणजे सुवचनांना अमृतासमान लेखले आहे इथे, ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो नेक्टर ऑफ गुड सेइंग्स. कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतराकरिता. तर सुरुवातीला आपण म्हणजे प्रत्येक श्लोक आधी कसा म्हणायचा, चालीमध्ये कसा म्हणायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे व त्यानंतर त्याचा अर्थ आपण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना दिली आहे. खरं तर प्रस्तावनेवर प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. तरीही आपण एकदा अर्थ बघूयात. प्रस्तावनाशी सूक्तयः नाम सुवचनानी, म्हणजेच सूक्ती या शब्दाचा अर्थ सुवचन किंवा चांगले वचन. सूक्ती मीन्स गुड सेइंग. सूक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. तर या सूक्तींचा अभ्यास केल्यामुळे, त्यांचं पठन केल्यामुळे, पाठ केल्यामुळे, उच्चारल्यामुळे काय होतं तर आपलं वाक्चातुर्य वाढतं. सूक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयती. या सूक्तींचा जो प्रयोग आहे तो आपण आपल्या लेखनामध्ये, भाषणांमध्ये प्रभाव आणतो. म्हणजेच काय, तर एखादा लेख लिहित असेल मी, तर त्यामध्ये त्या विषयाशी निगडीत असा एखादा श्लोक, एखादी सूक्ती मी जर इथे लिहिली तर वाचकावर त्याचा अधिक प्रभाव पडतो. तसंच भाषणामध्ये कोणत्या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधत असेल, बोलत असेल आणि त्या विषयाचा एखादा श्लोक, एखादी सुंदर सूक्ती मी अगदी चालीमध्ये म्हणून दाखवली तर त्याच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो, तुम्हाला ऐकायलाही छान वाटतं. म्हणूनच सूक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयती. उक्तमेव. मग आता या सूक्तींचं महत्त्व काय आहे हे या श्लोकामधून सांगितलं आहे. एकदा बघूयात आपण तो. खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति अज्ञानज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत् कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः संग्रहः. खूप सुंदर असा हा श्लोक आहे. याचा अर्थ असा, मराठी भाषेमध्ये आपण बघूयात की स्वतःचे खिन्न झालेले मन या सुभाषितांमुळे आनंदी होते, म्हणजेच आपल्याला आनंद मिळतो. दुसऱ्याची सुवचने ऐकून आपले मन आणि ती सुवचने पुन्हा पुन्हा ऐकण्याची आपल्या मनाला म्हणजे इच्छा होते. आपण एखाद्याची सुवचनं ऐकली, अशी सूक्त्या ऐकल्या की आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात. त्या सुवचनांनी अज्ञ व जाणकार लोकांना वश करण्यात मनुष्य समर्थ होतो. म्हणजे बघा, आता मी अगदी ज्याला संस्कृत कळत नाही आहे अशा माणसालाही अगदी चालीमध्ये एखादी सूक्ती म्हणून दाखवली तरी ती चाल, त्यामधला तो नाद आणि जरी शब्द कळले नाही तरी त्यातलं नाद माधुर्य ऐकून त्याला आवडेल. तो जरी जाणकार नसेल तरीही, आणि अर्थात जाणकारांना तर आवडेलच. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने सुभाषितांचा संग्रह करणं हे आवश्यक आहे. म्हणून लिहिलं की हे कर्तव्य आहे जणू सगळ्यांचं. काय तर कर्तव्यो ही सुभाषितस्य मनुजैहि आवश्यकः संग्रह. माणसांसाठी हा संग्रह आवश्यक आहे. तर मग याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत, तरीही आपण याचा अर्थ मराठीत पाहिला. याचा इंग्लिशमध्ये पण तुम्हाला एक अर्थ सांगतो. थ्रू द पर्सन इज सॅड ऑर डिजेक्टेड, मीन्स इफ हिज माइंड इज व्हेरी सॅड बट ही डिझर्व्स प्लेजर, ही गेट्स प्लेजर आफ्टर लिसनिंग or saying something nice, suktis or good sayings. On hearing somebody else's good sayings, our mind wishes to hear it again and again. We think it. When we hear these good sayings from others, our mind wishes, desires to hear it again and again. It would be possible to win over the ignorant as well as the learned ones with a good saying. So what is the conclusion? The last line. So one should always make a collection of good sayings. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने अशा सुभाषितांचा संग्रह करणं अतिशय आवश्यक आहे. तर हा संदेश देण्याचा प्रयत्न सुभाषितकाराने इथे केला आहे.
असो, यावर प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे हा पाठ केला नाहीत तरीही चालेल. तर आता आपण पहिल्या श्लोकाकडे येऊ. याचं वृत्त आहे शार्दूल विक्रीडितम. पहिल्यांदा आपण हा श्लोक म्हणूयात, व नंतर त्याचा अर्थ इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये समजून घेऊ. चला. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. असा हा श्लोक आहे नीतिशतकात, म्हणजेच नीतिशतकातून या ग्रंथातून घेतला आहे. चाल आपल्याला आवडलीच असेल, हवं तर पुन्हा एकदा ऐका व त्या चालीत म्हणण्याचा प्रयत्न करा. अगदी हा श्लोक उच्चारण्यासही खूप छान वाटतं. असो, आता आपण याचा अर्थ बघू. तर विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या म्हणजे काय? तर विद्या हे मनुष्याचं अधिक रूप, उत्तम रूप असं आहे. आधी आपण मराठीत बघू, मग इंग्रजीत बघू. तर विद्या हे मनुष्याचं असं उत्तम रूप आहे, सर्वश्रेष्ठ रूप. म्हणजे दिसायला तो कितीही सुंदर असू दे, त्याच्याकडे विद्या नसेल तर काही फायदा नाही. म्हणूनच विद्या, ज्ञान हे मनुष्याचं, नराचं सर्वश्रेष्ठ असं उत्तम रूप आहे. तर विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम. प्रच्छन्न गुप्तम धनम म्हणजे हे अतिशय झाकलेलं, म्हणजे प्रच्छन्न गुप्त, झाकलेलं आणि गुप्त असलेलं असं धन आहे. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आपण विद्येला धन म्हणतो, की नॉलेज इज वेल्थ. हे धन आहे, पण ते कसं आहे? तर ते झाकलेलं आणि अतिशय गुप्त आहे. म्हणजे एखाद्या माणसाकडे बघून आपल्याला कळत नाही की तो किती विद्यावान आहे, त्याच्याकडे किती विद्या आहे. त्याच्याकडे बघून आपल्याला कळत नाही की विद्याधन त्याच्याकडे किती आहे. म्हणूनच याला झाकलेलं, प्रच्छन्न गुप्त. प्रच्छन्न म्हणजे असं झाकलेलं आणि गुप्त असं धन आहे. म्हणूनच याला प्रच्छन्न गुप्त धन म्हटलं आहे. पुढे म्हटलं आहे विद्या भोग करी यशः सुख करी. म्हणजेच विद्या सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळवून देते, ऐश्वर्यांचा भोग करून घेते. जर तुमच्याकडे विद्या असेल तर मग तुम्ही कुठे पैसे कमवू शकता, चांगली नोकरी करू शकता आणि त्यामुळे अर्थार्जन केल्यामुळे तुम्हाला अनेक वेगळ्या नानाविध प्रकारच्या सुखांचा भोग घेऊ शकता. म्हणून भोग करून देणारी अशी ही विद्या आहे. यशः सुख करी, ती तुम्हाला भोग करून देते, यश मिळवून देते. सुख करणारी आहे, सुखम करोती ती. तर ही अशी विद्या आहे. कशी आहे ती? भोग करी, कशात भोग करून देते, यशः आणि सुखही करून देते, तुम्हाला यशस्वी करते. तर विद्या सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळवून देते, तसेच कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी ही विद्या आहे. मग पुढे ही विद्या कशी आहे? हिची श्रेष्ठता काय आहे, थोरता काय आहे? तर विद्या गुरुणाम गुरुः. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे. कारण आपण गुरूंकडून विद्या घेतो, विद्या ग्रहण करतो. पण आपल्याला गुरु जितके महत्त्वाचे असतात तेवढे विद्या देखील आहे. गुरु आपल्याला विद्या देतात म्हणून आपण त्यांना महत्त्व देतो, किंबहुना ते महत्त्वाचे ठरतात. पण म्हणून गुरूंची गुरु आहे विद्या, म्हणजे एवढी महत्त्वाची आहे, एवढं महात्म्य आहे विद्येचं. पुढे म्हटलं आहे विद्या बंधुजनो विदेशगमने. म्हणजे जेव्हा विदेशगमनामध्ये जेव्हा आपण विदेशात जातो तेव्हा विद्या ही आपल्याला आपल्या बंधूंसारखी, भावांसारखी असते. का बरं? तर बंधू म्हणजे आपले बांधव आपल्याला जशी मदत करतात कुठेही गेल्यावर, तसं विदेशगमने, परदेशात गेल्यावर आपल्याला तिकडचं असं ज्ञान नसतं, तिकडचा अनुभव आपल्याला नसतो. पण आपली जी विद्या असते ती आपल्याला बंधूसारखी, आपल्या बांधवासारखी मदत करते तिकडचं सगळं जाणून घेण्यास आणि सगळं काही करण्यास. म्हणजेच परदेशात गेल्यावर विद्या ही आपल्याला बांधवासारखी असते, म्हणजे आपल्याला मदत करणारी आहे असं सांगायचं आहे सुभाषितकाराला. म्हणून विद्या बंधुजनो विदेशगमने. मग ही विद्या कशी आहे? तर विद्या परम दैवतम. म्हणूनच विद्या ही श्रेष्ठ, परम म्हणजे श्रेष्ठ देवता आहे. ही विद्या खरोखरच श्रेष्ठ देवता आहे. शेवटी तर खूप छान म्हटलेलं आहे शेवटच्या ओळीत, विद्या राजसु पूज्यते न तु धनम. की जे राजे लोक असतात ते ही विद्येला पूजतात. म्हणजे राजे लोकांच्या ठिकाणी विद्या पूजली जाते. म्हणजे त्यांच्या दरबारातही विद्वान जे असतात
त्यांची पूजा केली जाते, त्यांना प्रतिष्ठा, मान, सन्मान, पैसा सगळं काही दिलं जातं. ते धनाची पूजा नाही करत, ते विद्येची पूजा करतात, विद्येची उपासना करतात. आणि म्हणूनच म्हणजे हे सगळं सांगितलं आहे. विद्या कशी आहे, त्याचे फायदे काय आहे, ती कशी श्रेष्ठ देवता आहे, हे सगळं सांगितलं आहे. म्हणून शेवटी याचं सार काय आहे किंवा कन्क्ल्युजन काय आहे, तर विद्या विहीन हा पशु. म्हणजे विद्या विहीन म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही आहे, विद्या नसलेला माणूस हा पशुच होय, हा पशु समानच आहे. म्हणजे आपण पशु आणि मानवांमध्ये फरक काय, तर माणसाला मेंदू आहे, पशूंना नाही. ते विचार करू शकत नाहीत, आपण करू शकतो, म्हणून आपण श्रेष्ठ ठरतो कोणत्याही प्राण्यांपेक्षा. तर ज्या माणसाकडे विद्या नाही असा माणूस खरोखरच पशुच आहे, हा संदेश दिला आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्जन करा, विद्या ग्रहण करा, अभ्यास करा, हा यातून आपल्याला संदेश मिळतो. तर थोडक्यात आता मी याचा मराठी अर्थ सांगतो. विद्या हे मनुष्याचे उत्तम असे रूप आहे. विद्या हे अत्यंत झाकलेले गुप्त असे धन आहे. विद्या सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळवून देणारी, तसेच कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहे. विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे. परदेशात गेल्यावर विद्या ही बांधवासारखी म्हणजेच कंसामध्ये मदत करणारी आहे. विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. खरोखर राजे लोकांच्या ठिकाणी विद्या पूजली जाते, धन नाही. म्हणूनच विद्या नसलेला मनुष्य हा पशुच होय. तर मराठीमध्ये मी अर्थ सांगितला. आता आपण इंग्रजीमध्ये बघूयात. तर इंग्लिशमध्ये सांगितलं आहे, विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. मीन्स नॉलेज इज द ब्युटी ऑफ मॅन. रूपम अधिकम इज द बेस्ट ब्युटी ऑफ मॅन. Knowledge is only the beauty actually, but here only the word only is not used. Knowledge is the beauty of man. Prachanna guptam dhanam. How is knowledge? It is secured and hidden wealth. Means we cannot see, we cannot judge or guess by seeing a face of man that how much knowledge he or she has. So it is a secured and hidden wealth. Vidya bhoga kari yashah sukha kari. Means knowledge gives enjoyment, fame and happiness. Here yash means success, or we can also take the meaning as fame. Vidya gurunam guruhu. Guru means preceptor. It is the preceptor of all preceptors, or it is the teacher of all teachers. Vidya bandhujano videsh gamane. Means it is like knowledge is like a brother in foreign countries. Vidya param daivatam. It is a great deity. Param means great and Daivatam means deity. Vidya rajasu pujyate na tu dhanam. As I said that kings praise or respect knowledge and not wealth. So its translation will be, it is worshipped, that is knowledge is worshipped among the kings, not the wealth. Or we can say that knowledge is worshipped among the kings instead of wealth. And hence vidya vihina pashuhu, that is a person without knowledge, is like a beast or is like an animal. So it is the translation in English. तर संधी विग्रह हे तुम्हाला दिलेत. रूपमधिकम म्हणजेच रूपमधिक अधिकम, बंधुजन विदेश गमने म्हणजेच बंधुजन अधिक विदेश गमने. तर हे 2-3 वेळा वाचा, 1-2 वेळा लिहून काढा, म्हणजे व्यवस्थित डोक्यात बसतील. कारण हेही संधी विग्रह करणं हा एक परीक्षेत प्रश्न असतो, ज्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क अगदी आरामात मिळवूच शकतो. तर अपेक्षा करतो की हा श्लोक तुम्हाला कळला असेल, याचे इंग्लिश व मराठी ट्रान्सलेशन्स किंवा अर्थ हे व्यवस्थित समजले असतील. जर काही डाऊट असेल, काही शंका असतील, तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. याचं उत्तर आम्ही लवकरात लवकर नक्कीच देऊ. तर खाली अन्वय दिला आहे. अन्वय म्हणजे वाक्यांमध्ये त्याचा अर्थ लावायला गेलो आपण संस्कृत वाक्यांमध्ये, तर व्यवस्थित शब्दांची अदलाबदल करून गरज असेल तर मध्ये एखादा अव्यय वगैरे लावून हा अन्वय लावला जातो. असो, तर आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे येतोय. दुसरा श्लोक आहे वृत्तम वसंत तिलका. तर आधी म्हणून दाखवतो मी मगाचप्रमाणे आणि मग अर्थ सांगतो. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्याय्यात् पथ प्रविचलन्ति पदं न धीराः. हा श्लोकही नीतिशतक
या ग्रंथातून घेतला आहे. वृत्त आहे वसंत तिलका. तर आता आपण अर्थ बघूयात. निंदंतु नीती निपुणा. इथे नीती निपुण म्हणजेच नित्याम निपुण, नीतीमध्ये जे निपुण आहेत, जे प्रवीण आहेत, म्हणजेच जे नीतिशास्त्रांमध्ये किंवा जे आपण ज्याला म्हणतो मॉरली राईट किंवा जे अगदी एथिक्स वगैरे पाळून चालणारी जी लोकं असतात, विद्वान असतात, ज्ञानीजन असतात, तर मग त्यांनी निंदंतु वा स्तुवंतु, त्यांनी निंदा करो वा स्तुती करो. निंदंतु म्हणजे त्यांनी अगदी त्यांना निंदा करोत किंवा स्तुती करो म्हणजे प्रशंसा करो, काहीही करो. पुढे म्हणजे आता मी सांगतो, नंतर अर्थ कळेल. आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा, निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु म्हणजेच नीती निपुण जे लोक आहेत नीतींमध्ये वेगवेगळ्या, म्हणजेच नीतिशास्त्रांमध्ये जे कुशल आहेत, जे म्हणजे आपण ज्यांना म्हणतो एक्सपर्ट इन एथिक्स किंवा मग करेजियस पण म्हणू शकतो आपण. तर मग या नीतिशास्त्रामध्ये निपुण जसे तज्ज्ञ प्रवीण लोक आहेत त्यांनी प्रशंसा करो वा निंदा करो, माफ करा आधी निंदा आहे, निंदंतु म्हणून निंदा करो अथवा स्तुती करो. लक्ष्मी ही समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी म्हणजे जिथे लक्ष्मी देवी की आपण इथे आर्थिकदृष्ट्या पैसाही घेऊ शकतो. समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. समाविशतु म्हणजे ती येऊ देत म्हणजे राहील, किंवा गच्छतु जाईल म्हणजे लक्ष्मी म्हणजे पैशांच्या रूपात लक्ष्मी येईल किंवा जाईल, येऊ दे किंवा जाऊ दे. यथेष्टम म्हणजेच तिच्या इच्छेनुसार, यथाइष्टम तिच्या इच्छेनुसार लक्ष्मी येवो किंवा जावो. म्हणजे पहिल्याच्यात आपण पाहिलं नीती निपुण लोक, नीतिशास्त्रामधले निपुण लोक म्हणजे एक्सपर्ट्स इन एथिक्स, त्यांनी निंदा करो किंवा स्तुती करो. लक्ष्मी तिच्या इच्छेनुसार येवो किंवा जावो. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. मरण आज येवो किंवा युगाने येवो. म्हणजेच आपण पाहिलं की नीती निपुण लोक निंदा करो किंवा स्तुती करो. लक्ष्मी तिच्या इच्छेनुसार येवो किंवा जावो. मरण आज येवो किंवा युगाने येवो. न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. जे लोक म्हणजे धैर्यवान असतात, म्हणजे काहीही झाले तरी म्हणजे काही झाले तरी असा शब्द इथे सांगितलेला नाही आहेत, पण आपण ते कंसामध्ये लिहू शकतो की हे असं काही झालं या तीन गोष्टींपैकी तरीही जे न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः, जे धैर्यवान लोक असतात, ज्यांच्या ठाई प्रचंड विलक्षण असा धीर बसलेला असतो, असे धैर्यवान लोक योग्य मार्गापासून जो उचित मार्ग आहे त्या मार्गापासून एक पाऊलही डगमगत नाहीत. इथे एक असा उल्लेख नाही केला आहे, त्यामुळे आपण लिहू पाऊलही डगमगत नाहीत. म्हणजे ते विचलित होत नाहीत. म्हणजेच काय, आता एकदा शेवटी सांगतो की नीती निपुण लोक, नीतिशास्त्रामध्ये जे तरवेज आहेत, निपुण आहेत, असे लोक निंदा करो अथवा स्तुती करो. लक्ष्मी तिच्या इच्छेनुसार येवो किंवा जावो. मरण आज येवो किंवा युगाने येवो. पण जे धैर्यवान लोक असतात ते कंसामध्ये लिहूयात काहीही झाले तरी आपल्या सत्याच्या मार्गापासून किंवा योग्य मार्गापासून पाऊलही डगमगत नाहीत किंवा जराही विचलित होत नाहीत. असा हा श्लोक आहे नीतिशतकातला. आता आपण इंग्रजी त्याचा अर्थ बघूयात. तो असा, let the gentleman condemn or praise. Let goddess Lakshmi, that is wealth, come or go as she desire. Let death come today or in another age. The great person, or we can say courageous person, do not move their step from the right path. तर यातून शिकण्यासारखं आहे की जे धैर्यवान लोक असतात ते काहीही झालं, परिस्थिती कशीही असली तरी सत्याच्या मार्गापासून किंवा योग्य मार्गावरून पाऊलही डगमगत नाहीत किंवा विचलित होत नाहीत. तर असा हा श्लोक. आता आपण पुढच्या श्लोकाकडे येऊयात. याचं वृत्त आहे अनुष्टुप. 2 ओळींचाच आहे, अत्यंत सोपा आणि छान आहे. चला तर मग बघू. वृत्तम अनुष्टुप. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्.
म्हणजेच काय, तर आत्मनो मुखदोषेण, म्हणजेच आत्मनः अधिक मुखदोषेण. आत्मनः म्हणजे स्वतःच्या, मुखदोषेण म्हणजे मुखदोषाने. इथे मुखाच्या दोषाने म्हणजे आता इथे डिसीज वगैरे आपण असा अर्थ घ्यायचा नाही आहे, कोणता मुखातला तोंडाचा रोग किंवा काहीतरी दोष असा अर्थ न घेता स्वतःच्या मुखदोषाने, म्हणजे सतत बडबड करण्याची जी वृत्ती असते, सतत बोलायचं, वायफळ बोलायचं, अशी जी चुकीची वृत्ती असते त्याला इथे मुखदोष असं संबोधलं आहे सुभाषितकाराने. तर म्हणून इथे आत्मनः मुखदोषेण याचा अर्थ घ्यायचा स्वतःच्या बडबडीमुळे. बध्यन्ते म्हणजेच बांधले जातात किंवा त्यांना अडकवलं जातं, पण इथे आपण अर्थ घेऊ बांधले जातात. स्वतःच्या बडबडीमुळे बांधले जातात कोण? शुकसारिकाः. शुकसारिकाः, शुकः म्हणजेच पोपट आणि सारिका म्हणजेच मैना. तर पोपट आणि मैना हे स्वतःच्या बडबडीमुळे म्हणजेच इथे स्वतःच्या मुखदोषाने बांधले जातात. पण खाली काय दिलं तर बकास तत्र न बध्यन्ते, बका हा अधिक तत्र, बका हा तत्र न बध्यन्ते. बका हा म्हणजेच काय? बगळे, आपल्याला हे माहिती आहे. पण आपण म्हणजे बघतो की पोपटांना किंवा मैनांना, पोपट मैना वगैरे यांना पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलं जातं हे आपण बघतो. पण कधी बगळ्यांना पिंजऱ्यात बांधून ठेवलेलं किंवा अडकवलेलं आपण बघितलं आहे का? नाही, निश्चितच नाही. का बरं? याचं कारण काय असेल तर सुभाषितकार अगदी चपखलपणे सांगतात की मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजेच काय तर मौन हे सर्व गोष्टींचं साधन आहे. म्हणजे मौनाच्या सामर्थ्यावर, मौनाने तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. कोणतीही म्हणण्यापेक्षा सर्वच गोष्टी तुम्ही मौनाच्या सामर्थ्याने किंवा मौनाने साध्य करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की वर काहीतरी सांगितलं आहे की स्वतःच्या मुखदोषाने पोपट आणि मैनांना बांधलं जातं आणि बगळ्यांना बांधलं जात नाही. का? तर मौनम सर्वार्थ साधनम. का बरं? तर विचार करून बघा. असं सांगितलं आहे की स्वतःच्या मुखदोषाने आपण बघतो की पोपट आणि सारिका सारखे आवाज काढत राहतात. म्हणजे पोपट आणि सारिका आपण कधीही बघितलं, पिंजऱ्यात असो किंवा कुठेही, त्यांचा आवाज आपल्याला सतत येत राहतोच. पण बगळ्यांना पाहिलं आहे का तुम्ही कधी? ते शांत चित्ताने, म्हणजे असं म्हटलं जातं की ते तपश्चर्या करत असतात, अशी त्यांना अनेक वेळा उपमा दिली असते. कारण आपण बघतो बगळे अगदी अविचलपणे, म्हणजे असं जणू ते पुतळे आहेत अशा अवस्थेमध्ये किंवा असं स्तब्ध राहून ते चोच टपून बसले असतात. म्हणजे माशांवर त्यांचं लक्ष केंद्रित करून ते काहीही न बोलता शांतपणे फक्त निरीक्षण करत असतात माशांचं. आणि एकदा का मासा मिळाला की ते जोराने चोचीने मासा पकडत असतात. म्हणून बगळे जास्त आवाज करत नाहीत, म्हणून जणू ते मौन करत असतात असं इथे सांगितलेलं आहे. तर इथे सुभाषितकाराला सांगायचं आहे की त्यामुळे बडबड करणं हे व्यर्थ आहे आणि शांत राहणं, मौन हे सर्वार्थ साधन आहे. म्हणजे मौनाच्या सामर्थ्याने तुम्ही सगळं काही साध्य करू शकता. म्हणजेच मौन हे सर्व हेतूंचे साधन होय. म्हणजेच आपण एकदा थोडक्यात अर्थ बघू की स्वतःच्या बडबडीमुळे पोपट आणि मैना बंधनात अडकतात, म्हणजेच त्यांना पिंजऱ्यात ठेवलं जातं. पण बगळे मात्र बांधले जात नाहीत. म्हणूनच मौन किंवा आपण घेऊ शकतो गप्प राहणं हे सर्व हेतूंचं साधन आहे. याचा आपण इंग्रजीत आता अर्थ बघूयात. तो म्हणजे पॅरट अँड सारिका, दॅट इज मैना, आर केज्ड ॲज अ रिझल्ट ऑफ देअर फॉल्ट ऑफ माउथ, in bracket not keeping shut or not keeping quiet. But the cranes, इथे बका बगळे म्हणजे cranes, but the cranes are not caged because of keeping silence. So keeping silence is always gainful. म्हणूनच इथे मौनाचं महात्म्य किंवा मौनाचं महत्त्व हे अधोरेखित केलं आहे पंचतंत्रातून हा श्लोक घेतला आहे. आता आपण पुढचा श्लोक घेऊयात. वृत्त आहे शिखरिणी. श्लोक असा: रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगः निरालम्बो मार्गश्चरणविकलसारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धि सत्त्वे भवति महतां नोपकरणे.
भोजप्रबंधातून हा श्लोक घेतला आहे. खूप छान असा श्लोक आहे. रथस्यैकं चक्रम म्हणजेच सुरुवातीला सांगतो की सूर्याचा जो रथ आहे अशी आपल्याकडे संकल्पना केली जाते की सूर्य रथातून भ्रमण करत असतो आकाशामध्ये. तर हा रथ कसा आहे याचं वर्णन सुंदर केलं आहे. अगदी आपल्या मराठी भाषेतही केलं आहे. तर इथे आपण संस्कृत बघूयात. तर रथस्य एकम चक्रम, रथस्य एकम चक्रम, चक्र म्हणजे चाक, रथस्य रथाला किंवा रथाचे एकम एक चक्र, रथाला या एकच चाक आहे. म्हणजे बघा एवढा मोठा रथ, त्यामध्ये बसलेला सूर्य, पण या रथाला चाक मात्र एकच आहे. भुजग यमिताः सप्ततुरगः म्हणजेच काय, तर भुजग म्हणजे साप किंवा स्नेक ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. यमिताः म्हणजे लगामाने नियंत्रित. तर भुजग यमिताः सप्ततुरगः म्हणजे सापांच्या लगामाने नियंत्रित आहेत 7 सप्ततुरगः. तुरगः म्हणजे घोडे, तुरगाः म्हणजे घोडे, तुरगः म्हणजे घोडा. तर हा रथ कसा आहे, तर एकच रथस्य एकम चक्रम, एक चाक आहे. भुजग यमिताः म्हणजे आपण पाहिलं भुजग म्हणजे साप आणि यमिताः म्हणजे लगामांनी नियंत्रित, म्हणजे जे 7 घोडे आहेत सप्ततुरगः, तर लगाम मात्र लागणारच त्या घोड्यांना कंट्रोल करण्यासाठी. पण हा लगाम कसा आहे, तर तो सापाचा आहे. म्हणजे बघा किती बिकट अवस्था आहे. रथाची एकच चाक, 7 घोडे त्यात, आणि लगाम मात्र याचा सापांचा. तर पुढे वर्णन केलं आहे. निरालंब मार्गः चरणविकलः सारथिः अपि. निरालंब म्हणजेच काय, आधार नसलेला. निरालंब म्हणजे आधार नसलेला असा मार्ग. हा मार्ग म्हणजे सूर्याची जी वाट आहे रथाची आकाशातली, याला मार्ग नाही आहे. म्हणजे आकाशात असा रोड आपण बघितला नाही, कल्पनाही केली नाही. त्यामुळे आता तो सूर्याचा रथ आहे ज्या पथावरून चालणार आहे, असं तो मार्ग म्हणजे मार्गच नाही आहे खरं तर. तो आकाशातून तसाच चालला आहे, मार्ग नाही. निरालंब मार्ग म्हणजे आधार नसलेला मार्ग आहे तो. माफ करा, आधार नसलेला मार्ग. चरणविकलः सारथिरपि. चरणविकलः, चरण म्हणजे पाय, विकलः म्हणजे अधू किंवा ले म्हणतो आपण त्याला इंग्रजीत. तर चरणविकलः म्हणजे पायाने अधू असा त्याचा सारथी आहे. सारथी म्हणजे ज्याच्या हातात रथ असतो, जो रथ चालवतो. सूर्या मागे बसणार अर्थात आणि रथ सारथी चालवतो. तर या सूर्याचा सारथी हा चरणविकल आहे, म्हणजे पायाने अधू आहे. म्हणजे बघा आता किती बिकट अवस्था दाखवली आहे रथाची, की एकच चाक आहे, 7 घोडे आहेत. 7 घोड्यांना कंट्रोल करण्यासाठी जे लगाम आहेत ते लगाम सापाचा आहे. परत जी वाट आहे, जो मार्ग आहे, तो आधार नसलेला आहे. आणि सारथी ज्याचा सूर्याचा आहे त्याला तो चरणविकल म्हणजेच पायाने अधू आहे. म्हणजे बघा एवढी बिकट अवस्था या रथाची सूर्याच्या. पण पुढे काय सांगितलं आहे बघा. रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः. म्हणजेच काय, तर इथे संधिविग्रह केला आहे. रविही याती एव अंतम. रवी म्हणजे सूर्य, हे माहितीच आहे. याती म्हणजे गोज किंवा जातो. हा सूर्य आहे तो जातो कुठे किंवा कुठून, तर एव अंतम, रविही याती एव अंतम म्हणजेच आकाशाच्या तरीही सूर्य अमर्याद. म्हणजे बघा रविर्यात्यवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः. म्हणजे हे नभ कसं आहे, प्रतिदिनम अपारस्य म्हणजे असं अंत नाही याला, अनंत असं नभ आहे ज्याचा आपण अंत मोजू शकत नाही किंवा किती मोठं आहे मोजू शकत नाही. म्हणजे ते अमर्याद आहे. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की अपार म्हणजेच वाईड किंवा एक्सपेन्सिव्ह, ज्याला आपण मराठीत अमर्याद म्हणतो. अपारस्य नभसः. नभ कसं, आकाश कसं आहे, तर अमर्याद आहे. म्हणजे ह्या अशा सगळ्या बिकट परिस्थिती असली तरीही सूर्य अमर्याद अशा आकाशाच्या टोकापर्यंत दररोज जातो. बघा एवढं सगळं काही आहे, बिकट परिस्थिती आहे, तरीही सूर्य प्रतिदिनम म्हणजे याचा अव्ययी भाव समास आहे. हा समास आपण पुढे शिकणारच आहोत. तर याचा विग्रह होतो दिने दिने म्हणजेच रोज, प्रतिदिनम.
रोज एवढी बिकट परिस्थिती असली तरीही रवी म्हणजे सूर्य रोज या अमर्याद आकाशाच्या टोकापर्यंत जातो. का? म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे तरी तो जाऊ शकतो, कसं काय? तर शेवटी सांगितलंय, क्रियासिद्धी ही सत्वे भवती महतां नोपकरणे. क्रियासिद्धी म्हणजेच काय? तर क्रियेची सिद्धी म्हणजे सक्सेस ऑफ द वर्क, ज्याला आपण कार्यसिद्धीही म्हणतो. क्रियासिद्धी म्हणजे काय? तर क्रिया यशस्वी करणं, किंवा काहीही झालं तरी कार्य तडीस नेणं, कार्य सफल करणं, पूर्णत्वास नेणं म्हणजेच क्रियासिद्धी किंवा कार्यसिद्धी. तर या सगळ्यांतून, या उदाहरणातून सुभाषितकार सांगतात की कार्याची सिद्धी, कार्य सफल करणं हे सत्वे भवती, सत्वावर अवलंबून आहे. महतां नोपकरणे, उपकरणांवर नाही. म्हणजेच काय? तर जी कार्यसिद्धी असते ती पराक्रमावर किंवा तुमच्यामधल्या सत्वावर, तुम्ही ह्यातून किती पेटून उठता किंवा तुम्हाला करण्याची किती इच्छा आहे, किती प्रबळ किंवा तीव्र इच्छा आहे, यावर कार्यसिद्धी अवलंबून असते. महतां नोपकरणे म्हणजेच अधिक उपकरणे, तुमच्या हाती जी उपकरणं किंवा साधनं आहेत त्याच्यावर नाही. म्हणजे आपल्याकडे उपकरणं जरी कमी असतील, म्हणजे आपली परिस्थिती बिकट असेल, आता सूर्यासारखी अगदी इथे उदाहरण दिलं आहे तसं, तरीही आपण कार्यसिद्धीच नेऊ शकतो, पूर्णत्वास नेऊ शकतो. कारण क्रियेची सिद्धी किंवा कार्याचं सफल होणं हे सत्वावर, म्हणजे सत्व याचा अर्थ आपण घेऊ शकतो की मनातील भावना, जिद्द, चिकाटी, किंवा मग त्याचा अर्थ घेऊ शकतो पराक्रम, म्हणजे तुमचा पराक्रम, धैर्य यावर अवलंबून असते कार्यसिद्धी, तुमच्या उपकरणांवर नाही. तर याचा आपण पटकन मराठीत अर्थ बघून घेऊ. सूर्याच्या रथाला एकच चाक असतं. सापांच्या लगामांनी नियंत्रित केलेले रथाचे 7 घोडे असतात. कोणताही आधार नसलेला मार्ग, रथाचा सारथी अधू असून सुद्धा सूर्य अमर्याद अशा आकाशाच्या टोकापर्यंत दररोज जातच असतो. कंसात आपण लिहूयात म्हणूनच, कारण म्हणूनच इथे दिलं नाही आहे. कार्यसिद्धी ही पराक्रमावर किंवा सत्वावर अवलंबून असते, बाह्य साधनांवर नव्हे किंवा नाही. आता पटकन तुम्हाला कळलाच असेल हा श्लोक, त्याचा एकदा इंग्लिश ट्रान्सलेशन, इंग्रजी भाषांतर आपण बघूयात. ते असं, every day the sun goes across the endless sky, even though his chariot has only one wheel, 7 horses, reined in with serpent or we can say reins, and the path is without any support, and the charioteer is lame. In bracket we can write, hence the fulfillment of task of great persons depends on their own capability and not on the tools. तर असा हा श्लोक. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊयात. अगदी छोटासा श्लोक आहे, अनुष्टुप वृत्त आहे, म्हणून दाखवतो आधी. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका, तृणैर्गुणत्वमापन्नैर् बध्यन्ते मत्तदन्तिनः. हितोपदेशात म्हणजेच हितोपदेशातून हा श्लोक घेतलेला आहे. खूप सोपा, सरळ, सुबोध आणि छान असा छोटा श्लोक आहे. तर अल्पानाम अपि वस्तूनाम म्हणजेच काय? तर अल्पानाम, इथे अल्प या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की क्षुल्लक, छोटा पण घेऊ शकतो आपण, क्षुल्लक. अल्पानाम अपि वस्तूना, क्षुल्लक अशा वस्तूंची संहती म्हणजेच एकजूट किंवा एकत्रीकरण, संहती एकजूट किंवा एकत्रीकरण. कार्यसाधिका म्हणजे कार्य साधू शकते किंवा कार्य साधणारी असते. म्हणजे क्षुल्लक अशा अशा वस्तूंची एकत्रीकरण किंवा क्षुल्लक अशा वस्तूंची एकजूट किंवा त्यांचं एकत्रीकरण हे कार्य साधणारं असू शकतं. का? तर उदाहरण दिलं आहे, तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः. म्हणजेच काय? तर गवताने बनलेल्या दोरीने मासलेला हत्ती देखील बांधला जाऊ शकतो. म्हणजे तृण म्हणजे गवत आपण म्हणतो, तृणैः गुणत्वम आपन्नैः म्हणजेच गवताची जी तृण म्हणजे गवत, गुणत्वम
म्हणजे त्याचे जे गुण आहेत, म्हणजे दोरी आहे जी तयार केली जाते, म्हणजे गवत हे खरं तर किती इनसिग्निफिकंट किंवा क्षुल्लक आहे, जे अगदी लगेच आपण हातानेही तोडू शकतो. पण त्याची दोरी केली जाते जेव्हा अनेक गवत एकत्र करून बांधून त्यांची जी दोरी किंवा त्यांचा दोर जो तयार केला जाऊ शकतो तो मत्त दंतीनः. दंती म्हणजे हत्ती, मत्त म्हणजे माजलेला. तर असा माजलेला हत्ती हा खरोखरच आपल्या आवाक्याबाहेर असतो. त्याला कंट्रोल करणं, त्याच्यावर नियंत्रण घालणं हे खरोखरच प्रचंड अवघड आणि कठीण असं काम असतं. पण हे जे क्षुल्लक असं गवत आपल्याला वाटतं, त्याचं जेव्हा आपण एकत्रीकरण करतो आणि मजबूत असा दोर तयार होतो, त्यातून त्या दोरीने मत्तदंतीनः म्हणजे माजलेला हत्तीही बांधला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर ह्या उदाहरणावरून सांगितलं की अल्पानामपी वस्तूनां संमती ही कार्यसाधिका, की क्षुल्लक अशा गोष्टींची एकजूट किंवा एकत्रीकरण कार्य साधणारं असू शकतं. तर पटकन मराठी अर्थ पाहू. क्षुल्लक वस्तूंची एकजूट देखील कार्य साधणारी असते. कंसामध्ये जसं की गवताने बनलेल्या दोरीने माजलेला हत्ती देखील बांधला जाऊ शकतो. याचा इंग्रजी अर्थ आपण पाहूयात. तो म्हणजे द युनिटी ऑफ व्हेरी स्मॉल ऑर नेग्लिजिबल किंवा इनसिग्निफिकंट म्हणू शकतो. द युनिटी ऑफ व्हेरी स्मॉल ऑर नेग्लिजिबल ऑर इनसिग्निफिकंट थिंग्स अकम्प्लिशेस वर्क. द ब्लेड्स ऑफ ड्राय ग्रास which have been turned into a rope can tie even the intoxicable elephant or uncontrollable elephant. तर हा 2 ओळींचाच अतिशय सोपा असा श्लोक आहे किंवा सूक्ती आहे. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊ. शेवटून दुसरा आहे वृत्तम मालिनी. मालिनी वृत्तातला हा श्लोक किंवा ही सूक्ती म्हणजे म्हणण्यास चालतर अतिशय सुंदर आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल, ऐका. प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. खूप सुंदर अशी चाल आहे या श्लोकाची. विक्रमचरित्रातून हा घेतला आहे श्लोक. याचा अर्थ असा, प्रथम वयसी पीतम. प्रथम वयसी पीतम म्हणजेच काय तर बालपणी म्हणजे पहिल्या वयांमध्ये, काही पहिल्या वर्षांमध्ये. याचा अर्थ आपण घेऊ बालपणी प्यायलेलं. तोयम अल्पम, तोय म्हणजेच पाणी, जल उदक तर पाणी, अल्पम म्हणजे थोडंसं पाणी, स्मरंतः स्मरून किंवा लक्षात ठेवून. म्हणजेच काय तर बालपणी किंवा वयाच्या काही पहिल्या वर्षांमध्ये प्यायलेलं थोडंसं पाणी लक्षात ठेवून किंवा जाणून किंवा त्याचं स्मरण करून किंवा स्मरण करत. शिरसी निहित भारा नारिकेला नराणाम. शिरसी म्हणजेच डोक्यावर, निहित भारा म्हणजेच जो भार, निहित म्हणजे ठेवलेलं, जो भार डोक्यावर ठेवतं म्हणजे शिरसी डोक्यावर, निहित भार ठेवतं. नारिकेला नराणाम. नारिकेला म्हणजेच काय तर नारळाचं झाड. नारळाच्या झाडाला संस्कृतमध्ये नारिकेला म्हटलं जातं. तर नारिकेला नराणाम. तर इथे नराणाम ददती असं आहे, म्हणजे नरां पुढे सांगतो. इथे आता एवढंच लक्षात ठेवा की पहिल्या काही वर्षांमध्ये किंवा बालपणी प्यायलेलं थोडंसं पाणी स्मरत किंवा लक्षात ठेवत किंवा त्याचं स्मरण करत आपल्या डोक्यावर नारळाचं झाड भार वाहत असतं किंवा भार ठेवत असतं. आणि नराणा म्हणजे नरांना किंवा लोकांना ददती जलमनल्पा स्वादमा जीवितांतम म्हणजे जलम अनल्पा स्वादमा जीवितांतमचा विग्रह आहे. जलम अनल्पा स्वादम आजीवितांतम. तिथे नारळाच्या झाडाबद्दल सांगितलं आहे पहिल्या 2 ओळींमध्ये की बालपणी प्यायलेलं थोडंसं पाणी लक्षात ठेवून नारळाचं झाड आपल्या डोक्यावर ओझं वाहत असतं. आणि नराणा म्हणजे लोकांना ददती देतं काय तर जलम अनल्पास्वादम आजीवितांतम. म्हणजेच काय, जलम म्हणजे पाणी हे आपल्याला माहिती आहे. अनल्पास्वादम इथे आस्वादम म्हणजे गोड किंवा स्वादिष्ट, आणि
तर ददती जलम अनल्पास्वादम आजीवितांतम. तर हे लक्षात ठेवून नारळाचं झाड लोकांना काय देतं, तर पाणी. पण ते कसं आहे, तर अनल्पास्वादम म्हणजे अतिशय स्वादिष्ट किंवा गोड असं आहे. आणि ते आजीवितांत म्हणजे अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत किंवा जन्मभर देत राहतं. म्हणजेच काय, तर बालपणी पेलेलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की नारळाचं झाड आपण लावलं तर त्याला बालपणी थोडं थोडं पाणी घालावं लागतं. म्हणजे प्रचंड पाणी लागत नाही त्याला, पण थोडं पाणी घालावं लागतं. पण ते मोठं झाल्यावर आपण जमिनीत लावलं की ते स्वतः पाणी शोधून घेतात त्याची मुळं. आपल्याला असं बाहेरून पाणी घालावं लागत नाही. पण म्हणून बालपणी जे काही पाणी त्याला थोडंसं तोयम अल्पम, त्याच्या लहान वयात किंवा बालपणी थोडंसं जे पाणी त्याला मिळालं असतं त्याचं स्मरण करत नारळाचं झाड हे डोक्यावर भार वाहत लोकांना म्हणजेच नरांना देतं. लोकांना काय देतं, तर प्रचंड स्वादिष्ट किंवा अतिशय गोड असं पाणी त्या जन्मभर किंवा आजन्म देत राहतं. का बरं, त्यातून काय शिकवण मिळते, तर न ही कृतमुपकारम साधवो विस्मरंती. म्हणजेच काय, तर कृतमुपकारम म्हणजेच आपल्यावर केलेले उपकार हे साधू लोक म्हणजे तिथे जे सज्जन लोक असतात, जे चांगली लोक आहेत, ती कधीही विसरत नाही. ही सज्जन लोक आपल्यावर लोकांनी केलेले उपकार, आपल्याला लोकांनी केलेली मदत कधीही विसरत नाही. त्याचं स्मरण ठेवून त्यांना दरवेळी त्याचे रिटर्न्स आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा त्याची परतफेड यांना त्या गोष्टींनी करत राहतातच. हे नारळाच्या झाडाच्या उदाहरणातून सांगितलेलं आहे. तर पटकन याचा मराठी अर्थ आपण बघूयात. तो असा: बालपणी प्यालेल्या अल्पशा पाण्याचे स्मरण करत, आपल्या डोक्यावर ठेवलेला भार पेलत नारळाची झाडे माणसांना जन्मभर किंवा आजन्म भरपूर गोड किंवा स्वादिष्ट असं पाणी देत असतात. सज्जन लोक केलेले उपकार कधीच विसरत नाहीत. म्हणजेच आपण आपल्यावर केलेल्या उपकारांची, आपल्यावर लोकांनी केलेल्या मदतीची जाण ठेवायला हवी आणि यांना त्या कारणांनी त्याची परतफेड करायलाच हवी, असं सुभाषितकारांनी सांगितलं आहे. आता याचं पटकन आपण इंग्रजी भाषांतर बघून घेऊ. इंग्लिश ट्रान्सलेशन ते असं: रिमेंबरिंग अ लिटिल वॉटर ड्रंक इन द फर्स्ट years or childhood, the coconut tree bearing a load on their head of coconuts and gives abundantly sweet water to the people. Indeed, the noble or good people never forget any obligation done to them. आणि आता अर्थातच आपण येतो शेवटच्या श्लोकाकडे. खूप छोटा आणि असा हास्योक्ती आहे. हसूच येईल आपल्याला ह्या सांगताना, शिकवल्यावर. 2 ओळींचा असा छोटासा हा श्लोक आहे अनुष्टुप छंदातला. तर आधी मी म्हणतो: घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. हास्योक्ती ही म्हणजे हास्योक्ती ही म्हणजेच हसण्यासाठी आहे किंवा त्यातून हास्याची उक्ती आहे, ज्याच्यातून आपल्याला हसू येईल. तर खूप छोटा आणि छान असा श्लोक आहे, कोणालाही आवडेल असा. घटम भिंद्यात म्हणजेच काय, तर माणसाने घट म्हणजेच माठ किंवा मडकी, भिंद्यात म्हणजेच फोडावा, माठ किंवा मडकी माणसाने फोडावी असं सांगितलं आहे. तुम्हाला आता प्रश्न पडेल की असं का सांगितलं आहे, पण कळेल. घट म्हणजेच माठ किंवा मडके, भिंद्यात म्हणजेच फोडावे, पटम म्हणजेच वस्त्र किंवा आपण म्हणू शकतो वस्त्र किंवा कापड, छिंद्यात म्हणजेच फाडावी. तर घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरोहणम म्हणजेच कुर्यात रासभ म्हणजे गाढव, रोहणम म्हणजे त्यावर बसणे किंवा मग स्वार होणे म्हणजे कुर्यात रासभरोहणम. तर इथे सांगितले माणसाने काय करावं, तर घट म्हणजेच माठ किंवा मडकी फोडावी, पट म्हणजेच वस्त्र फाडावीत, रासभरोहणम मग आपी कुर्यात म्हणजेच कुर्यात रासभरोहणम म्हणजे गाढवावर सवार व्हावं. आता तुम्ही म्हणाल की हे वेड्यासारखे प्रकार का बरं करावे किंवा असं का सांगितलं करायला, तर पुढे लिहिलं आहे येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. म्हणजेच येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषः भवेत. येन केन प्रकारेण म्हणजेच
कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा या ना त्या प्रकारे, म्हणजे चांगल्या किंवा वाईट मार्गाने, म्हणजे काहीही करून कोणत्या ना कोणत्या प्रकारे काहीही करून माणसाने, पुरुषाने, म्हणजे इथे माणसाने प्रसिद्ध व्हावं. म्हणजे आपण बघतो की अनेक लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि लोकांचं लक्ष वेधून घेतात. म्हणजे आता माणसाने रस्त्यावर मडकी फोडली, कापडं किंवा मग वस्त्र फाडली, किंवा मग तो गाढवावर स्वार होऊन फिरला, तर अनेक लोकांचं आकर्षण लोकांना आकर्षित करेल. लोक त्याच्याकडे बघतील, हसतील, तो प्रसिद्ध होईल, त्याला प्रसिद्धी मिळेल. तर इथे सांगितले या येणं केनं प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणाने माणसाने प्रसिद्धी मिळवावीच, माणसाने प्रसिद्ध व्हावंच. पण विचार करा, म्हणजे आता हास्योक्ती आहे, हसू येईल आपल्याला ह्या वाचल्यावर किंवा ऐकल्यावर, पण विचार करा असं का सांगितलं आहे. तर सुभाषितकाराचा हे सांगण्याचा उद्देश असा की कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस प्रसिद्ध होऊ शकतो. म्हणजे चुकीचं करून, चोरी करूनही माणूस प्रसिद्ध होईल, पण ती प्रसिद्धी, ते मिळालेले नावलौकिक बरोबर आहे का नाही, प्रतिष्ठा मात्र मिळणार नाही. तुम्ही प्रसिद्ध झालात तरी तुम्ही कुप्रसिद्ध व्हाल किंवा इतरांच्या हास्याचे कारण ठराल, बाकी काही नाही. पण अशा रीतीने प्रसिद्ध होण्यात खरोखरच काय उपयोग आहे? विचार करा, काहीच नाही. म्हणून सांगण्याचा संदेश असा किंवा सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर जरूर व्हा, प्रसिद्ध व्हा, कीर्ती मिळवा, यश संपादन करा, पण चांगल्या प्रकारे. म्हणजे असं घटमभिंद्यात पटमशिंद्यात या गोष्टी करून कोणीही प्रसिद्ध होईल, त्यात मोठं कर्तृत्व असं काहीच नाही. पण तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर काहीतरी चांगलं करा, काहीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवा, आणि मग ती मिळालेली प्रसिद्धी, त्यासोबत मिळालेली प्रतिष्ठा ही खरोखरच अतिशय योग्य आहे. हे सांगण्याचा इथे उद्देश आहे. तर पटकन आपण मराठी अर्थ बघूयात. तर माठ फोडावे, वस्त्र फाडावे, गाढवावर देखील स्वार व्हावे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा या ना त्या प्रकारे मनुष्याने प्रसिद्ध व्हावे. पटकन आता आपण इंग्रजी अनुवाद म्हणजेच इंग्लिश ट्रान्सलेशन बघू. अ मॅन कुड ब्रेक अ पॉट, मे टिअर क्लोथ्स अँड मे इवन राईड अ डॉंकी. ही शुड बिकम फेमस बाय एनी मीन्स, इन ब्रॅकेट बाय हुक ऑर क्रूक, मॅन मस्ट बिकम फेमस. असा याचा अर्थ आहे. पण यातून जो अर्थ सुभाषितकारांना द्यायचा आहे तोही मी तुम्हाला सांगितला आहेच. त्यामुळे माध्यम भाषा या हास्योक्तीवर किंवा या सुक्तीवर, तर मग हेही लिहा की सुभाषितकाराला काय सांगायचं आहे, तेही 1-2 वाक्यांमध्ये सांगू शकता तुम्ही. तर आज आपण शिकलो सुक्तीसुद्धा. हे आपण 7ही सुक्ती किंवा 7ही श्लोक यांचा अभ्यास केला, ते कसे म्हणायचे हे मी तुम्हाला शिकवलं आहे. तर कशी वाटली व्हिडिओ हे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल, शिकवणं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तसेच विजडम वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर कोणतीही शंका असेल, कोणत्याही श्लोकामध्ये शंका असेल, व्याकरण निगडित शंका असेल, तरीही कमेंट करायला विसरू नका. आपल्या शंकेचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू व लवकरात लवकर ते निरसन कसे होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न नक्कीच करू. तर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्ही व्हिडिओ ऐकलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अभ्यासानिगडित कोणतेही प्रश्न असल्यास, कोणत्या शंका असल्यास नक्की कमेंट करा. त्याचबरोबर संस्कृतखेरीज 10वीचे अनेक विषय व त्यांवरील अनेक पाठ व कविता यांच्या व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केले आहेत. एकदा नक्की पहा व आपले अभिप्राय, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.